त्यांचे मनोरंजन विचारांच्यावर आमंत्रित करते. व्यासपीठावरती उपस्थित असलेली सगळी विद्वान सज्जन माणसं, ह्या काही दोन माझे विद्यार्थीच आहेत, धमकले आणि रोखले. काही लोक माझं मोठे विद्वान आहेत, व्यासंगी आहेत आणि चळवळीची कामामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. इर्षादच्या बाबांची काही माझी फारशी ओळख नाही, पिताजींची. नमस्कार. इर्षाद आणि हो, समोर बसलेली कुठाडियांसारखी सगळी व्यासंगी माणसं आहेत याची मला जाणीव आहे. सगळ्यांची नावं मला माहीत नाही, खूप जण ओळखीचे आहेत, त्यांची प्रासंगिक ओळख आहे, परंतु प्रत्येकाचं नाव मला माहीत नाही. तरी देखील माझ्या बंधू भगिनींनो, या ठिकाणी इर्षादने मला बोलावून माझा जो सन्मान केला आहे त्याच्याबद्दल त्याची अतिशय आभारी आहे. इर्षादबद्दल मी खूप ऐकलं होतं. तृप्ती करेकट्टी माझ्या विद्यार्थिनी असल्यामुळे सर्वसाधारणपणे त्यांच्याकडे जे काम चालतं, त्यांच्याकडे जी चांगली मुलं असतात त्यांच्याबद्दल त्या कधी कधी बोलत असतात आणि काही विद्यार्थ्यांच्याबद्दल भरभरून बोलत असतात, त्यातले एक इर्षाद. त्यामुळे हिंदीपेक्षा सुद्धा उर्दूमध्ये जेव्हा कविता वाचल्या जातात तेव्हा मतला अर्ज आहे असं कोणी म्हणालं की इर्षाद असं म्हणतात आणि ते जनमान्यतेचं एक प्रतीक आहे. आणि इर्षादला खरोखरच खूप जनमान्यता मिळालीच आहे. आणखी खूप शीघ्र यशाची तो पादक्रांत करू अशी माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे. ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, बसवण्णांच्या तत्त्वज्ञानाच्या सावलीमध्ये बसलेलो आहोत आपण असं म्हणायला हरकत नाही. या ठिकाणी हा प्रकाशनाचा कार्यक्रम होतो आहे आणि तोही अंतोन चेखव या लेखकाच्या कथांच्या अनुवादाचा हा प्रकाशन समारंभ आहे. आणि त्याचाही मला खूप आनंद होतो की एका वेगळ्या रशियन लेखकाचं, आणि ज्या रशियन लेखकांनी मला लहानपणापासून खूप वेगवेगळ्या प्रकारची साथ दिली आहे. कारण दोस्तोयेव्स्की, आपली वॉर अँड पीसचे टॉल्स्टॉय, हे वेगवेगळ्या रूपात कुठून भेटत असतात. दोस्तोयेव्स्कीचं एक नाटक देखील आम्ही केलं होतं, क्राईम अँड पनिशमेंट नावाचं. त्यामुळे ज्या लेखकांनी आयुष्याला एका वेगळ्या पातळीवरती नेण्यासाठी मदत केली, म्हणजे कुंभार सरांना कदाचित टॉल्स्टॉयचा उल्लेख केलेला काही फारसा आवडणार नाही कारण ते त्यांचे आवडते लेखक नाही आहेत, पण टॉल्स्टॉयच्या मोठ्याल्या कादंबऱ्या वाचून सुद्धा त्या काळच्या रशियन परिस्थितीमध्ये जो काही त्यांनी एक विचक्षण दृष्टी आपल्याला दिली. म्हणजे एक गमतीची गोष्ट आहे की टॉल्स्टॉय हा खरं म्हणजे तिथल्या सरंजामशाहीचं समर्थन करणारा माणूस, पण त्याच्या लेखनामध्ये मात्र आपल्याला सरंजामशाहीची, पितृसत्तेची एक अतिशय प्रखर अशी टीका आढळते. म्हणजे माणूस प्रत्यक्षात जे बोलतो आणि त्याच्या मनामध्ये जे असतं, ज्या प्रकारची खळबळ असते आणि जी जाणीवतो आपल्याला, ॲना कॅरेनिनासारखी कादंबरी ही वाचल्यानंतर मला पुरुषांचा फार संताप आला होता. म्हणजे मी अगदी लहान वयामध्ये वाचली ती कादंबरी आणि काय ॲनाचं हे आयुष्य करून टाकलं सगळ्यांनी मिळून, असा जो एक अगदी मनापासून चीड येते असा एक दुसरा लेखक म्हणजे रिचर्डसन इंग्लिशमधला. पण असो, म्हणजे त्याची पामेला किंवा क्लॅरिसा ह्या कादंबऱ्या वाचल्यानंतर आपल्याला मनामध्ये असाच विचार येतो की नाही, तर तशा प्रकारचे विचार तरंग, मनात भावना तरंग आणि आयुष्याला दिशा देणारा एक दृष्टिकोन असतो या लेखकांच्याकडे. त्यातल्या त्यात विशेषतः म्हणजे दोस्तोयेव्स्कीबद्दल मी बोलणार नाही कारण मी बोलायला लागले तर मी थांबणार नाही, त्यामुळे मी दोस्तोयेव्स्कीबद्दल बोलत नाही. क्राईम अँड पनिशमेंट किंवा इतर त्याच्या ज्या कथा आहेत त्याच्याबद्दल, ब्रदर्स कारामाझोवसारखी कादंबरी याच्याबद्दल आत्ता न बोलणंच, कारण तुमचा
फारच संयमित आणि ह्याची मला खात्री आहे. पण अंतोन चेखवची गंमत अशी आहे की कुमार जर म्हणाले की अगदी बरोबर आहे की अगदी बारीक सारीक दुःखाचे सुखाचे क्षण वेचून त्याच्याभोवती असणारं मानवी आयुष्याचं जे काही, आपण सगळी माणसं विश्वाच्या तुलनेत किती छोटी म्हणजे धुळीच्या कणा आहे, पण त्या धुळीच्या कणांच्या आयुष्यामध्ये जे काही घडतं त्याच्याशी चेखवचा खूप घनिष्ठ संबंध असतो. त्याची नजर बरोबर त्यातल्या नाट्याकडे जाते आणि हे नाट्य लेखक एका अर्थाने म्हटलं पाहिजे. ते करताना चेखवची विनोद बुद्धी भयंकर कुशाग्र असते. म्हणजे तो आपल्याला खदाखदा हसायला नाही लावत, तो आपल्याला टिंगलटवाळी कुचेष्टा करून लोकांकडे पाहायला नाही शिकवत, पण त्याच्यामध्ये जो एक आयरनीचा सेन्स असतो, म्हणजे उपरोध असतो एक, आणि त्या उपरोधाची आपल्याला फार गंमत वाटते. म्हणजे ज्या बाईच्या घरी उदाहरणार्थ एक उमराव जातो आणि तिच्या नवऱ्यापासून होतो विभक्त आहे आणि तिचा छोटा मुलगा त्याला असं सांगतो की तो गप्पा मारतो त्याच्याशी आणि त्याला असं सांगतो की आम्ही गेलो होतो पप्पांना भेटायला, त्याचा घटस्फोट झालेला असतो, आम्ही गेलो होतो पप्पांना भेटायला, ताकीद असते अजिबात जायचं नाही म्हणून, पण तो आणि त्याची बहीण आली का ते जातात, बोलतात, खातात काहीतरी आपल्या पप्पांबरोबर आणि मग घरी आल्यानंतर त्या आईच्या मित्राला तो ते सगळं सांगतो आणि मग जो काय उत्पात होतो तो काही फार उत्पात मोठा नाही आहे, म्हणजे अगदी घर जग दुभंगून जाईल इतकं काही नाही आहे त्या, पण त्याच्यामुळे एका बाईचं भावविश्व जे संपूर्ण उद्ध्वस्त होतं आणि त्या उमरावाचा ढोंगीपणा ज्या पद्धतीने चेखव बाहेर काढतो त्यातनं, अशा सगळ्या कथा आहेत. म्हणजे मला चेखव फार श्रेष्ठ यासाठी वाटतो की तो दुःखाला एका विशिष्ट त्या कणाला, दुःखाच्या प्रसंगाला, घटनेला, माणसाच्या कॅरेक्टरिस्टिकला, त्याच्यावर ओढवलेल्या त्या क्षणी असलेल्या दुर्धर अशा प्रसंगाला तो एका पर्स्पेक्टिव्हमध्ये ठेवतो आणि त्याला 10 बाजूंनी न्याहाळून आपल्यासमोर ते सगळं कोंदणात बसवल्यासारखं ते आपल्याला तो देतो. आणि हे सगळं करताना त्याच्यामध्ये एक जबरदस्त त्यातला आंतरविरोध शोधणारी अशी दृष्टी आहे. म्हणजे चेखवसाठी लिहिणारे खूप लोक असतील छोट्या गोष्टींवरती, पण चेखवचं हे जे मर्मभेदक असं औपरोधिक त्याच्या लेखणीचं टोक आहे ना, ते कुणाकडेच नाही. आणि त्याच्या कथा अजरामर होतात, आपल्याला आतपर्यंत भिडतात, कारण तो माणसाचं आणि अगदी साध्या साध्या प्रसंगांमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यातले डार्क ह्युमर बघायला तो शिकवतो. ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या डार्क ह्युमर आपल्याला नेहमीच आवडतं, म्हणजे आळेकरांचं उदाहरण महावीरवाणसारखं नाटक असेल आपल्याला का आवडतं ते, कारण त्याच्यामध्ये जो डार्क ह्युमर आहे प्रचंड. म्हणजे एकीकडे प्रेतयात्रा करण्यासाठी लोक खोळंबून राहिलेत आणि दुसरीकडे ते भेंड्या काय खेळतात वेळ घालवण्यासाठी. म्हणजे एका मोठ्या भयंकर ट्रॅजिक असा प्रसंग की जिथं रडारड अमुक चाललेलं असावं, त्या ठिकाणी लोक भेंड्या खेळतात, विनोद खेळतात, वेगवेगळ्या प्रकारचे कॉमेंट्री मारतात आणि त्या माणसाचा आत्मा आपला उभा आहे तळमळत तिथे. मला कधी एकदा धडधडून चितेच्या ज्वाळात जाता येईल, मग तिकडे तो चिता पेटवणारा माणूस काही पास देत नाही वगैरे वगैरे. अतिशय ज्याला आपण काळा विनोद म्हणतो असे विनोद करणारे लेखक नेहमीच आपल्याला आवडतात. आधी 2 लेखकांचा त्यांनी उल्लेख केला, राजेंद्र कुंभार सरांनी, आणि बरोबरच आहे त्यांचं की ह्या विश्वामध्ये म्हणजे मराठीच्या कथा विश्वामध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबूराव बागुल ज्यांची एक आई नावाची गोष्ट आहे, तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, कदाचित तुम्ही वाचलेली पण असेल, याची ट्रान्सलेशन्स पण बरीच झाली. ह्या आईमध्ये एक विधवा, तिचा नवरा तिला संशय घेत असतो आणि तो शेवटी संशय घेता मरतो. आता ही बाई इतकी देखणी आहे, तो तिचा दोष नाही ना, देखणी हा काय तिचा दोष नाही, तिचा छोटा मुलगा आहे आणि त्याला शाळेत प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई वगैरे असं शिकवलं. आणि आई म्हणजे अशी असते की ती प्रेमाची साक्षात गंगोत्री आहे वगैरे वगैरे वगैरे. मग त्या आईबद्दलचं सगळं ते शाळेत शिकवलेलं असतं. तो म्हणतो की आपली आई कशी आहे, आणि त्या विचारात तो घरी येतो आणि त्याला असं दिसतं की घराचं दार बंद आहे आणि आतमध्ये आई आहे आणि मुकादम आहे. मुकादमाला आपलं शरीर दिल्याशिवाय आईला 2 वेळची भाकरीच कमावता येत नाही, तिला कोणी सुखणी जगू देत नाही, तिला एक आधार पाहिजे आणि तो कसा का असं आपण त्या मुकादमाचा मिळतो. ह्यातलं इतकं भीषण असं जे काही रसायन आहे
ते इतक्या वेगाने आपल्या अंगावर येतं आणि शाळेत शिकलेल्या प्रेमस्वरूप आईच्या सगळ्या त्या आठवणींमध्ये त्या मुलाला तो दारावरती धक्के मारतो आणि आईच्या लक्षात येतं काय झालंय ते. दार उघडते तो निघून जातो. तो आईला आई म्हणायला नकार देतो. आता ही जी तडफड आहे अशी आई कधीच आली नाही मराठीमध्ये. म्हणजे जी खरोखर म्हणजे तिचं हृदय कळवळतंय, तिचं हृदय भग्न झालंय आणि दुसरीकडे मुकादमाशिवाय पर्याय नाही गेली तिच्या लग्नात. ही जी विलक्षण म्हणजे पहिल्यांदा मी ती कथा वाचली ना तेव्हा सुन्न झालं माझं डोकं. असं तर मुद्दा असा की आपल्या आयुष्यातल्या काही ठाम असलेल्या समजांना मुळापासून गदगदून हलवून टाकणारे जे लेखक असतात त्याच्यामध्ये अर्थातच अँटोन चेखॉव्ह येतो. मराठीमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबूराव बागुल आहेत. पण मला ही लिस्ट केवळ या 2 लेखकांच्या समोर नाही ठेवायची, थांबवायची नाही. आणखीन एक लेखक आहे जयंत पवार. मोरी नींद नसानी होय, तुम्ही वाचले का मी मला माहिती नाही. पण ज्या प्रकारच्या कथा जयंत पवार लिहितात, विशेषतः विस्थापित होऊन आलेल्या लोकांच्या. हा मुलगा आहे, रेल्वे स्टेशनमध्ये आला आहे आणि त्याला एका माणसाने आधार दिला आहे. तो तिथेच वडेबिडे करणाऱ्या माणसाच्या फ्लोअरवरती वरच्या पोटमाळ्यावरती तो राहतो आणि तिथे एक आणखीन माणूस आहे जो त्याला आपला मुलगा आहे असं समजतो आणि त्यातून मग तो त्याची एका साधूशी ओळख करून देतो आणि त्याचं सगळ्याचं पर्यवसन त्या माणसाने या मुलाला मारण्यामध्ये होतं. ही म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक काळामध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये त्या संस्कृतीच्या गाभ्यात शिरून आतले सगळे आंतरविरोध खडखडून समोर मांडणारे असे जे काही लेखक असतात ते काळाच्या कसोटीमध्ये टिकून राहतात. तुम्ही या 2च लेखकांचा सर उल्लेख केलात आणि आय एम सॉरी. जयंत पवारांसारखे जे लेखक आहेत म्हणजे असे खूप आहेत. आसाराम लोमटे की ज्यांच्या कथा तुम्हाला झोपू देत नाही. उदाहरणं सांगायची तर खूप सांगता येतील. पण मला ह्याचा आनंद वाटतो की या सगळ्या लेखकांच्या रशियन लेखकांच्या आणि आधुनिक काळात देखील फार चांगले लेखक रशियामध्ये झालेले आहेत. पण त्याच्यातून इर्शादनी त्याच्या अनुवादक म्हणून आयुष्याचा श्रीगणेशा किंवा जे काय असेल आली पैसे ते गिरवलं ते अँटोन चेखॉव्हच्या कथांमधून गिरवलं. याचा मला फार अभिमान वाटतो, अतिशय आनंद होतो आणि मी त्याच्या एवढ्यासाठी अभिमानी होते. फार लवकर त्याला ही मॅच्युरिटी, ही नजर, निवडीची नजर आलेली आहे. मला फार बरं वाटतं. अनुवाद ही काही लेक्चर देणार नाही अनुवादावरती कारण मी अनुवादक आहे आणि अनुवादातच माझं बरंचसं आयुष्य व्यतीत झालेलं आहे. पुण्याची ब्राह्मण स्त्रीच लागते अनुवाद करायला असं काही नाही. कोल्हापूरची ज्याला दृष्टी आहे, ज्याला ते दुःख या धमन्यातनं वाहून द्यावंसं वाटतं, ज्याला त्या अनुभवाने जाळून टाकलं जातं, त्यातनं ताऊन सुलाखून येणारा. मग तुम्ही कुठल्या जातीचे आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या वंशाचे आहात, कुठल्या लिंगाचे आहात, काही फरक पडत नाही. अशा काही लोकांची मी ही भाषांतर केलेली आहे. आता मी त्यात जात नाही. पण अनुवादाची प्रक्रिया ह्याच्याबद्दल मात्र मला 2 शब्द बोललेच पाहिजे. कारण ती काही तुम्ही तुमचा पूर्वेतिहास काय आहे, तुमची सोशल हिस्ट्री आणि स्थान काय आहे याच्यामधून नाही आहे. ती येते तुमच्या बांधिलकीमधून. एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये जाताना, संक्रमण करताना अनुवादक हा एक पूल बनतो संस्कृतींच्या दरम्यानचा. आणि मगाशी मी शिवाजी विद्यापीठात बोलताना सांगितलं की हा पूल बांधत असताना एकीकडून तुम्हाला तुमची स्रोत भाषा जी असते रशियन त्याच्या ती तुम्हाला, कारण तुम्ही भाषा आणि भाषेचा वापर करता यांच्यामधला संबंध जर बघितला तर तुम्हाला बरोबर लक्षात येतं की तो अतिशय इंटिमेट संबंध असतो. भाषेचा वापर करता हा भाषेकडे ज्या पद्धतीने भाषेत वावरतो, आपलं जगच भाषा नियत करते ना. आपल्याला जगाकडे कसं बघायचं हे आपली भाषाच शिकवते. म्हणजे मामा जवळचा असतो काकापेक्षा, मावशी पण जवळची असते. का जवळची असते तर मामा लागतो, मामा प्रेमाचा असतो जास्त.
काका शिस्त लावणारा असतो थोडासा, आणि मामा टाकतो लग्नात मागे धरून उभं राहायला, आणि बाय मेली तरी चालते पण मावशी उरायला लागते. अशा म्हणींमधनं वगैरे आपण हे प्रतीत करून घेतो. हा भाषेतल्या तुमच्या सलगतेचा, भाषा तुमच्या काळजाचा भाग असते. तुमचं काळीच भाषेतनंच घडतं ना, ते तुम्हाला सांगतं ना कसं जगाकडे बघावं, रिलेशनशिप्सकडे कसं बघावं वगैरे वगैरे. इंग्रजीची प्रथा वेगळी. इंग्रजीमध्ये काका असं नाही तर मामा असं नाही तर बाहेरून आलेला कोणी आवड्या एक पाहुणा असतो, अंकल, राईट. तो अंकल असो. आपल्याकडे शिव्यांचं प्रचंड मोठं भांडार आहे. मला विचारू नका, तुम्ही सगळ्या स्वतःला विचारून बघा. इंग्रजीमध्ये अशा शिव्या नाही. इंग्रजीतल्या शिव्या वेगळ्या प्रकारच्या शिव्या नाहीत असं नाही. ओके, ज्या ज्या ठिकाणी सत्ता कारण आहे त्या त्या ठिकाणी शिव्या आल्या. ज्या ज्या ठिकाणी माझी सत्ता तुझ्यावर आहे, हे आपल्याकडे पुरुषांची स्त्रीवर सत्ता असल्यामुळे, वरिष्ठ वर्णीयांची कनिष्ठ वर्णीयांवर सत्ता असल्यामुळे आपल्या शिव्या जास्त करून त्या प्रकारच्या असतात. स्त्रियांवरच्या, आईवरच्या, बहिणीवरच्या वगैरे. आणि प्रत्येकाला त्या माहीत आहेत, त्याची तुम्हाला उजळणी करायचं काही कारण. मुद्दा असा की इंग्रजीमध्ये फार तर बास्टर्डसारखी एखादी शिवी असू शकते, पण त्या पलीकडे नाही जात. मात्र काळ्या रंगावरून पिवळ्या रंगावरून, म्हणजे चीनी असतील, स्पॅनिश असतील, त्यांच्याकडे जे स्थलांतरित इंडियन्स असतील, पाकिस्तानी असतील, त्यांच्याबद्दल खूप शिव्या आहेत. आता हे मी का सांगते तर ज्याला अनुवाद करायचा आहे त्याचं दोन्ही भाषांची एक आंतरिक सलगी आणि आत्मीयता असणं गरजेचं आहे. नाहीतर भाषांतर करताच येणं शक्य नाही. नाहीतर मग डिक्शनरी उघडायची, एक शब्द बघायचा, त्याला काय प्रतिशब्द, त्याला काय असं भाषांतर कधीच होत नसतं. नाहीतर ते निर्जीव भाषांतर असतं. जेव्हा सजीव भाषांतर होतं तेव्हा तुम्ही या भाषेतला जीव घेता, भाषेचा भाषेतला जो काही अडकलेला आपला सगळा अर्थसंभार आहे तो घेता, आणि त्याचं तुम्ही संकर परक्या भाषेतल्या एखाद्या तुमच्या त्या भाषेशी असलेल्या ज्ञानाच्या, अनुभवांच्या, प्रेमाच्या अशा सगळ्या संबंधांची घेता, आणि मग त्या दोन भाषांमधल्या अर्थसंभाराचं एका विशिष्ट मुद्द्यावरती, पातळीवरती आल्यानंतर मिलन होतं. जिथे तुम्ही ह्यातलंही घेता आणि त्यातलंही घेता आणि वेगळंच काहीतरी तयार करता. म्हणजे जे आई आणि बाप यांच्यामधून होतं की एक मुलगा असतो तो आईचं काही घेतो, वडिलांचं काही घेतो, पण तो आईसारखाही नसतो आणि वडिलांसारखाही नसतो. भाषांतराला त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे, भाषांतराला त्याचा स्वतःचा जीव आहे. म्हणून भाषांतर हे स्रोत भाषेसारखंही नसतं आणि लक्ष्य भाषेसारखंही नसतं. ते जसंच्या तसं बघण्याचा, जसं आपण म्हणतो की हा मुलगा जरा वडिलांपासून थोडासा वेगळा कसं काय झाला, मामाचं काही त्याच्यामध्ये स्वरूप असेल, काही आणखीन आजोबांचं असेल किंवा आणखीन कुणाचं असेल, आजीचं असेल, आत्याचं असेल वगैरे वगैरे. भाषांतरामध्ये भाषिक संहिता जी तयार होते तुमची, अनुवादित संहिता, ही एका वेगळ्या प्रकारचीचं रूप घेऊन आलेली संहिता आहे. आणि त्याच्यातनं तुम्हाला हा अनुभव येतो, स्रोत भाषेचाही येतो, लक्ष्य भाषेचाही येतो. ही साधी सोपी गोष्ट नाही. म्हणजे उद्या जर कोणी सोम्या गोमे असं म्हणाला किंवा सोमी गोमी असं म्हणाले की मी भाषांतर डिक्शनरी पुढं ठेवून करते, तर मी म्हणेन की नाद सोडा, भाषांतराचा नादच खुळा. आणि या खुळा नाद इर्शादला इतक्या यंग वयात लागला, ह्याचं मला फार फार आनंद होतो. कारण एक इंद्रधनुष्य राघोबाचं त्यांनी घेतलंय खांद्यावर, आणि त्याचबरोबर एक शिवधनुष्य पण आहे. सोपं नाही भाषांतर करणं. आणि ज्या पद्धतीने तो त्या भाषेमध्ये, रशियन भाषेमधल्या वेगवेगळे, म्हणजे कधी कारुण्य असेल, कधी विनोद असेल, कधी आयरनी असेल, कधी डार्क ह्युमर असेल, त्यातलं दुःख असेल, करुणा असेल, ह्या सगळ्या छटा अंतोन चेखोव त्याच्या रशियन भाषेमध्ये वापरतो. मला रशियन येत नाही, पण त्याच्या ज्या अनेक कथांचे मी अनुवाद वाचले, हे अतिशय समर्थ अनुवाद मीही वाचले, आणि ते सगळं तो इतक्या ताकदीने उतरवतो मराठीमध्ये. म्हणजे मला पहिली मी यातली कथा वाचल्यानंतर माझी झोप उडाली. मी रात्री 10:30-11 वाजता पुस्तक वाचायला सुरुवात केली, आणि इर्शादने मला खडखडून जागं केलं की हा मुलगा हे पेरू शकतो. हे शिवधनुष्य भाषांतराचं आणि चेखोवचं भाषांतर करायचं,
तो पेलू शकतो. मला खूप अभिमान वाटला. त्याला घडवणाऱ्या त्याच्या शिक्षकांचा वाटला. शिक्षक माझे विद्यार्थी आहेत हे सोडून. पण हे तुमचं एकदा आणि तुमचं क्रेडिट आहे, यात माझा काही संबंध नाही. पण मला फार बरं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांनी इतकं चांगलं काम, एक अतिशय चांगला विद्यार्थीच नव्हे तर अनुवादक तयार करायचंही काम केलं. आणि लक्षात ठेवा की काही झालं ना तरी अनुवादक अमर राहतील. म्हणजे अनुवादकांना कोणी किंमत देत नाही आजकाल जास्त. पण अगदी पौराणिक काळापासून ते आतापर्यंत ज्ञानाची जी जी म्हणून काही क्षेत्र तयार झाली, आपल्याला समजू लागली, हे सगळं अनुवादक नसते तर शक्य झालं नसतं. एक काळ असा होता की भारतामध्ये अनुवादकाला अतिशय मोठी किंमत होती. इनफॅक्ट भारतीय फिलॉसॉफीचा एक ग्रामर फिलॉसॉफीकडे व्याकरण आणि फिलॉसॉफी तत्त्वज्ञान हे खूपदा एकजीव होऊन येतं. त्याच्यातला एक विचार असा होता की तुम्ही जे बोलता प्रत्यक्षात तो अनुवादच आहे. कारण तुमच्या मनात काहीतरी येतं, एक संकल्पना येते, एक विचार येतो, एक भावना येते आणि मग त्या भावनेला तुम्ही अनुरूप शब्दांचा वापर करत इट्स अ प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन ॲक्च्युअली. म्हणजे कम टू थिंक ऑफ इट, अनुवाद हा तुमच्या अंतरामध्ये, तुमच्या कणाकणामध्ये इतका भिनलेला आहे की तुम्ही जेव्हा ते बोलता ना, काहीही असेल, तेव्हा तो अनुवादच असतो तुमच्या डोक्याच्या कल्पनेचा. ही भारतीय तत्त्वज्ञानातली एक शाखा आहे अनुवाद. मी आता या सगळ्या अभ्यासात जात नाही, परंतु त्यामुळे अनुवाद करणं हे आपल्या खरं म्हणजे, आणि भारतासारख्या देशात जिथं कानडी, मराठी, हिंदी, इंग्रजी या सगळ्या भाषा आपण तितक्याच वकुबानं त्या त्या ठिकाणी वापरतो. कमी जास्त वकूब असेल कदाचित. भाषा आपण विशेषतः भारतासारख्या देशातले, आशियाई खंडांसारख्या देशातले लोक आपण बहुभाषिकच असतो आणि अनुवादकच असतो. म्हणजे बाय इट्स अ डिफॉल्ट मॉडेल राईट, की आपण बहुभाषिक आणि अनुवादकच असतो. ह्याचे खूप पर्याय आपल्याकडे वेगवेगळे आहेत फिलॉसॉफीमध्ये ह्याचा विचार करण्याचे. पण एक लक्षात घ्या की ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवादच केला. ज्ञानेश्वरी गीते आज ज्ञानेश्वरांना कोणी अनुवादक म्हणून हिणवत नाही. पण आज मात्र अशी परिस्थिती आहे की तुम्ही काय लिहिता असं कोणी म्हटलं तर मी एकाने मला विचारलं की मी म्हटलं मी अनुवाद करते. मी लिहिते पण अनुवाद करते. नाही लिहिता काय म्हटलं मी अनुवाद करते. मग त्यांनी थोडासा विचार केला, म्हणाले किती अनुवाद झाले. मी म्हटलं झाले असतील 17-18 काहीतरी. पण लिहिलं नाही का मग काही. म्हणजे अनुवादकाकडे बघायची दृष्टी कशी, तर हा काही येत नाही म्हणून अनुवाद. मी विचार केला मनात, ज्ञानेश्वरांना कोणी असं म्हटलं असेल किंवा बौद्ध धर्माचे हजारो ग्रंथ भारतापासून ते अगदी नेपाळ ते चीन वगैरे पर्यंत, म्हणजे सगळे मधले देश कव्हर झाले तर हे गाढवावरून पोती घेऊन वदंत कौसल्यायन तुम्हाला माहिती आहे सगळा इतिहास घेऊन गेले होते. त्यांना कोणी असं हिणवलं असेल, पण ते होते म्हणून ज्ञानाची देवाणघेवाण शक्य झाली. तत्त्वज्ञान इकडून तिकडे पोचलं. फार काय माझी एक ईस्टर्न देशात, मला आता आठवत नाही देशाचं नाव, व्हिएतनाम असेल बहुतेक, एक विद्यार्थिनी मला म्हणाली तुम्ही भारतीय ना प्रत्येक गोष्टीचं भांडवल स्वतःच्या नावावर खपवण्यात फार पटाईत असतं. तर मी म्हटलं आता काय झालं बाई तिचं आणि आमचं, त्या लोकांना आपण किती वाईट वागवतो याच्यावरती नुकतंच एक विद्यार्थ्यांची चर्चा झाली होती. दिल्लीमध्ये काही नॉर्थ इंडियन ईस्टर्न इंडियन विद्यार्थ्यांच्यावरती हल्ले झाले, त्या संदर्भात चर्चा चालू. तर ती म्हणाली तुम्ही ईस्टर्न इंडियन्सचं काय सांगताय, आमच्या देशांचं महाभारत आणि रामायण तुम्ही चोरलं. तर मी म्हटलं आपण मी तर समजत होते की रामायण आमचंच आहे, महाभारत आमचं आहे. 7 खोट आहे म्हणाले. आमच्याकडे नकुल आणि सहदेव आहेत आणि आमच्याकडे नकुल सहदेवांना वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे त्यांच्यात गुण आहेत वेगळे वेगळे आणि ते भयंकर विनोदी वगैरे असतात आणि ते खूप चांगले युद्ध करणारे असतात, सैनिक असतात. तुमच्या म्हणाली
बघा नकुल आणि सहदेव, त्यांना काही अस्तित्व आहे का? फक्त त्यांची नावं येतात. मी विचार करायला लागले, अयोध्या आमच्याकडचीच आहे म्हणाली. तुम्ही कुठल्या रामाची जन्मभूमी? राम आमच्याकडे जन्मला. मी काही बोलले नाही जास्त, कारण मला हा वाद वाढवायचा नव्हता आणि राम जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर तर नाहीच. पण सांगायची गोष्ट अशी की हे अनुवादक जर नसते तर इकडून तिकडे ते आता रामायण इथलं आहे का तिथलं आहे हा मुद्दा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. महत्त्वाचं हे आहे की तिथं जे आहे ते आम्हाला माहिती आहे, आम्हाला जे माहिती आहे ते शुभांगीत माहिती आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा पोचलेला आहे. अनेक कथा आहेत आदिवासींच्या ज्या मिळत्या जुळत्या आहेत. चिनी कथा आपल्याकडे अजूनही आमच्याच म्हणून आपण खपवतो. म्हणजे आता चीनबद्दल सुद्धा फारसं बोलू नये अशीच परिस्थिती, पण जाऊ दे, त्या राजकारणाचा भाग म्हणून. पण हे जे सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ना, ही फार हजारो वर्षांपासून आपल्याकडे चालत आलेली आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की त्या परंपरेची एक पाईक आहे आणि माझ्या अंतर आता ईर्षादही त्याच वाटेवरती येऊ घातलेला आहे. ही माझ्यासाठी फार अभिमानाची आणि माझ्या या विद्यार्थ्यांनी अशी परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे, याची तुमची फार आभारी आहे. आणि मला तुमचाही फार अभिमान वाटतो की अशा पद्धतीचं एक कल्चर डेव्हलप होण्यासाठी तुम्ही मदत करतात, विद्यार्थ्यांना सहकार्य देतात, मार्गदर्शन करतात. मी पुन्हा एकदा ह्या निमित्ताने इर्शादला खूप खूप शुभेच्छा देते. असाच प्रगतीपथावर राहा, खूप खूप ट्रान्सलेशन्स कर आणि ह्या सांस्कृतिक देवाणघेवाणीला जिवंतपणा त्याच्यामध्ये ओतायचं काम कर. मग त्यात जात, पंथ, भेद, भाव, नॅशनॅलिटी या सगळ्या गोष्टी फजूल आहेत, बेमतलब आहे. महत्त्वाचं आहे ते कुंभार सर म्हणाले त्याप्रमाणे माणसाने माणसाशी जोडून, माणसाचे माणसाशी माणसासमोर वागणं, या पलीकडे काही नाही. आणि हा व्यापार तो करतो आहे, सांस्कृतिक व्यापार. व्यापार ही अत्यंत चांगल्या अर्थाने, देवाणघेवाण या अर्थाने मी बोलते आहे. भाषांतर करून पैसे मिळत नाही, त्यामुळे ईर्षा फार श्रीमंत होईल आणि बंगला बांधेल. बांध म्हणजे तू पण भाषांतरावरती तेवढे पैसे मिळत नाहीत. माझ्या अख्ख्या आयुष्यातली कमाई भाषांतरावर झालेली सगळे मिळून 45,000 सुद्धा नसेल. आणि त्यातले 32,000 रुपये मला येशू पाटलांनी रिंगाच्या भाषांतरासाठी दिली आणि माझी 18 पुस्तकं पब्लिश झाली भाषांतरावर. त्यामुळे मी किती पैसे मिळवले असतील भाषांतरावर याचा तुम्ही विचार करा. ईर्षा तुम्ही कर, पण अर्थातच तुझं भाषांतरावरती खूप प्रेम आहे. आणि हा संवाद, ही संस्कृती तुझ्या समर्थ खांद्यावरती तू पेटशील, हा इतिहास सगळा पेटशील आणि काम करशील आणि आम्हाला खूप छान छान वाचायला मिळेल काहीतरी, याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा त्याला शुभेच्छा देते. तुझ्या बाबांनी त्याची तुला हे सगळं करायला प्रोत्साहन दिलं असेल तर त्याचीही मी खूप आभारी आहे. तुझ्या आईची मी खूप आभारी आहे, कारण तुम्ही आपल्या मुलाला असं मोठं होताना पाहिलं आहे, त्याला जेव खाऊ नाव पिऊ घालून मोठं केलं आहे. तिचे खूप आभार मानायला पाहिजेत. खरं म्हणजे माझं थोडंसं लांबलेलं हे भाषण तुम्ही शांतपणाने ऐकून घेतलं म्हणून तुम्हाला धन्यवाद मॅडम. मॅडमकडून आपण अनुवाद आणि त्याचे काय काय फायदे आपल्याला झालेले आहेत ते जाणून घेतले आणि त्याबद्दल मी मॅडमना परत एकदा धन्यवाद म्हणते. आता आपण प्रकाशन सोहळ्याच्या उत्तरार्धापर्यंत पोहोचलो आहोत. त्याच्या आधी एक छोटे 2 निवेदन करायचे आहेत. आपलं राधुका हे जे पुस्तक आहे ते डायमंड पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेलं आहे आणि त्याची मूळ किंमत 250 रुपये आहे, पण आपल्याला बाहेर सवलतीच्या दरामध्ये 200 रुपयाला हे अवेलेबल असणार आहे. तर कृपया ते विकत घ्यावं आणि बाकीच्यांना सुद्धा रेकमेंड करा. त्यानंतर आणखी एक निवेदन आहे. रविवारी दिनांक 7 रोजी याच ठिकाणी मासिक अनुभव मंडप कार्यक्रमामध्ये संजय रेंगाळकर यांचे साने गुरुजी यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त व्याख्यान आणि दासोहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. तर आता आभार व्यक्त करण्यासाठी मी माननीय अभियंते किरण गवळी सर, खगोल अभ्यासक यांना विचार मंचावरती आमंत्रित करते. सगळ्यात पहिल्यांदा मी इर्शादच्या वडिलांचा आभार मानेन. मला खूप आनंद झाला आहे इर्शादच्या वडिलांना बघून. त्या दिवसाची सुद्धा ती वाट बघत होते
की इर्शाद एक दिवस इथंपर्यंत पोहोचेल असं. इर्शादनं आज पहिल्या पुस्तकाला जन्माला घातलेला आहे. एवढा सगळा लोकांचा जनसमुदाय पाहून इथून पुढं तो झोपी जाणार नाही. तुमचा कल्लोळ, तुमचा कलकलाट त्याला झोपू देणार नाही. अर्थातच इथून पुढं तो लिहित राहील अशी त्याच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देत आहे. विचार मंचावर जे दिग्गज लोक आलेले आहेत ते इर्शादच्या पाठीवर थाप मारण्यासाठी, यापूर्वी जे काम केलं होतं त्या कामाबद्दल थाप मारण्यासाठी आणि इथून पुढं त्याला प्रोत्साहित करण्यासाठी वेळ काढून आले. त्या सर्व विचार मंचावरील दिग्गजांचं मी मनापासून आभार मानतोय. तुम्ही सगळे इर्शादवर प्रेम करणारे लोक, मित्र, तुम्ही इथं जमला, इर्शादला प्रोत्साहित केलं आणि एवढा सगळा जनसागर बघून इर्शाद पण भारावून गेलेला आहे. त्यामुळे तो इथून पुढं तुमच्या सगळ्यांना साक्षी ठेवून आळस मात्र नक्कीच करणार नाही. तो इथून पुढं साहित्य क्षेत्रामध्ये, ज्ञान क्षेत्रामध्ये, मानवतेच्या क्षेत्रामध्ये, विवेकवादामध्ये तो असाच अग्रेसर राहील याची मला खात्री वाटते. त्यामुळं त्याला प्रोत्साहित करणारे तुम्ही सगळेजण इथं आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मी आभार मानतोय. आणि ज्ञात अज्ञात पडद्याआडचे जे लोक आहेत, जे इथेही नाहीत आणि इथेही नाहीत, असे काही पडद्याआड त्या हॉलच्या बाहेर जे असलेले जे लोक आहेत इर्शादच्या पाठीशी, काही यादी वगैरे आहे का त्या मुलांची? यादी देतो म्हटलं होतं, तर ती आता यादी माझ्यापर्यंत पोचलेली नाही. तर हे सगळे साईडला बसलेले आणि बरेच काही लोक आहेत. तर त्या सर्वांचे इर्शादच्या वतीनं मी आभार मानतोय आणि आभार प्रदर्शनाचा हा छोटासा कार्यक्रम मी पार पाडतोय. धन्यवाद.